हा काय झोपलेलेत का? यांना भेटतात म्हणे. हा हे झोपलेलेत का? आम्ही स्थानिक जन्म झालाय माझा इथंच आणि जन्मापासून मी धंदाच करतोय. या मार्केटमध्ये मी चड्डीवरती फिरलेलो आहे. काही विषय काय ते आले उचलायला, मी उचलतो बोललो. तुम्ही जबरदस्ती माझा माल फेकला, यांचा भला झाला का? हा माझा एवढा महागातला माल घेऊन गेला, यांचं वाटवलं होईल. फुटपाथ आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाहीये. आम्ही एवढंच आम्ही एक स्टेप यासाठी नाही उचलत का नियमाचं पालन करायचं. तुम्ही नियमाचं कोणतं पालन करताय? त्याला फेरीवाल्याला एक जागा द्या. फेरीवाल्याला एक जागा दिली तर आम्ही एवढं भानगड करणार नाही. आज माझ्या 40,000 रुपये कर्ज काढून मी हा माल आणला, त्यांनी पूर्ण माझा माल रस्त्यावरती फेकला. बिना सांगता सांगितलं पण नाही मला, काही उचल आणि वरती ठेव ते म्हटलंय. बघा कोण कोण आहे तुमच्या कुटुंबात? कोण कोण आहे? माझ्या कुटुंबात फक्त माझ्या 2 मुली आणि मी आहे, बाकी कोण नाही. सगळ्या नगरसेवकांना माहिती आहे, आमदाराला माहिती आहे ही गोष्ट का फक्त मी एक कष्ट करणारी एकटी महिला आहे. एकट्या महिलेवरती त्यांनी असं कारवाई करणार, माझ्या हातावरती बांबू मारला. शोभतो काय माणसाला? त्यांना बोला हातवर बांगडी घाल आणि 5 वाजवत चाल्या. नुकसान झालं तुमचं आज माझ्या. हे बघा तुम्हाला सांगते, पूर्ण माल बघा इथं आता उचलला, पूर्ण माल हा खाली फेकला आमचा. आता 20,000 कोण भरपाई करून देणार आम्हाला? जागा मिळाली तर तुम्हाला गरज नाही. त्यांना पण त्रास नाही मॅडम, आम्हाला पण त्रास नाहीये. त्यांनी आम्हाला एक हक्काची जागा द्यावी, म्हणजे त्याकरता आम्हाला पण त्रास नाही होणारा आणि त्यांना सुद्धा नाही येत का? वोटिंगच्या टायमाला तर सर्वजण आमच्या इथे येतात, आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही, आणि करायला पण जातात. आमचे नगरसेवक करायला सुद्धा तयार आहे, सर्व करून देतात. त्या अधिकारी लोक त्यांच्या पण विरोधात होतात, आमच्या पण विरोधात होतात. गरिबांनी करायचं काय करायचं सांगा? आक्रोश जो आहे आपण बघत आहात, त्यांचं म्हणणं आहे की जर आम्हाला हक्काची जागा मिळाली तर आम्ही काहीच करणार नाही. असं जागा मिळावी यासाठी तुम्ही लढा लढलात का कधी नगर परिषदेत? नगरपालिकेत 4दा गेलो आम्ही, मोर्चात 6दा काढला. हो 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 करतात, परंतु त्याच्यावरती तेवढ्या पुरतं हो करतात, नंतर आम्हाला काहीच अधिकार नाही. फक्त अधिकार एवढा आहे की आमचा माल उचलून रस्त्यावरती फेकायचा, माल पूर्ण चेंदाचा आणि माल उचलून स्वतः पार्ट्या करायच्या मोठ्या मोठ्या. अरे तुम्हाला लुटाचं. काही फेरीवाल्यांनी आरोप केलाय की नगर परिषदेचे कर्मचारी हप्ते घेतात, खरंय का? तुमच्याकडून कधी हप्ता घेण्यात आलाय का? मी हप्ता देणारच नाही का? मी हप्ता देऊ? माझ्याकडे कधी आले तरी मी देणार आहे, चपलानी डोकतेल हप्ता मागायला आले तर. काय मागणी असणार आहे? ह्यासाठी माझ्याकडे येणारच नाही मॅडम, मी तुम्हाला लिहून देते. कारण की त्यांना माहिती आहे हप्ता घ्यायला आले तर चपलानी तुडवेल एकेकाला. कारण की आम्ही इथले स्थानिक रहिवासी आहे, आमचा अधिकार आहे. आम्ही कष्ट करतो, 2 पैसे भेटतो, त्याच्याने आम्ही खातो, आमचा गुजार जातो. का आमदार तर लय बोलतात ना, माझ्या बहिणी आहेत, माझ्या बहिणींना रस्त्यावरती बसताना आम्हाला रडायला येतो. माझ्या बहिणी ज्या पाट्या घेऊन धावतात तेव्हा मी रडतो. मग जेव्हा आमदार रडतात ते ह्यांच्यासारख्या भिकाऱ्यांना रडायला नाही येत का? आम्हाला गरिबांना स्वतून आम्हाला अधिकाराची जागा द्या. आम्ही इथे फुटपाथवरती बसलो होतो, तुम्ही आमच्यावरती कारवाई करा, आम्ही बोलतो. मला हक्काची जागा द्या एवढंच जे आहे या फेरीवाल्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. मराठी फेरीवाले जे आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत. दादाशी बोलूया. दादा बोला, काय बोलणार? ऍक्च्युली ना फेरीवाल्यांना काही लोकांना त्रास नाहीये, माझ्या मते मोठे त्रास नाही. त्यांना तुम्ही फक्त मागे बसवलं पाहिजे, मागे, म्हणजे पब्लिकला यायला त्रास नाही. त्यांच्यापासून ते लोक आपले खातात, ते नगर परिषदेचे लोकांना शिरीमिरी घेतात. त्यामुळे मी बघितलं होता. माझी नगरपालिकेचे आहे की अन्य दुसरे कोणी आहे? नगरपालिकेचे मॅडम मी बघितलं होता. माझं नाव घेतात हप्ते यांच्याकडून बघितले मी स्वतः. माझं नाव आहे कैलास माने. माझी पण एनजीओ आहे, मुंबईमध्ये माझी एनजीओ आहे. माझा मुलींपर्यंत माझा हे आहे सिद्धिविनायक ट्रस्ट. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का ते हप्ते पण घेतात आणि एका साईडला असं पण दाखवतात की आम्ही अतिक्रमण पण करतो आहे? थांबा एक मिनिट. आम पब्लिक ते दाखवतात की आम्ही कारवाई करतोय, तक्रार आमच्याकडे आलेली आहे, तुमच्याकडे आम्ही कारवाई करतोय. पण ऍक्च्युली ते काय करतात, ऍक्च्युली हप्ते पण चालू त्यांचे शिरीमिरी. पोलीसवाले पण घेतात. मी बोलतो मी एनजीओ घाबरत नाही. काय माहिती आहे मला माहिती एनजीओ वाला आहे, ते घेतात शिरीमिरी.
चला. धन्यवाद. ओके, धन्यवाद. मॅडम तो पण निर्णय ना, ती बिचारी महिला ती सुद्धा एकटी आहे, तिचे पण 2 लेकरं आहेत, माझे 2 लेकरं आहेत. आम्ही 2 महिला दिवसभर कष्ट करतो. ह्यो बिचारा भाव आहे म्हणून थोडासा मदत तिला करतो. ती पण एकटीच महिला आहे, मी पण एकटीच महिला आहे. आम्ही दोघं मेहनत करून. मला असं वाटत नाही का कुठेतरी परप्रांतीय भैया लोक जे आहेत रस्त्याच्या पुढे एकदम रस्त्यावर जाऊन गाड्या लावतात आणि त्यामुळे तुमच्यावर देखील ते चालेल का सांगू, चालेल, कारण की ते हप्ता देतील ना, ते हप्ते देतात परप्रांतीय. बघा हे 2 धंदा बोलतात. आता आमचा धंदा बघा कुठे आहे. तुम्ही पूर्ण आता हे गाड्या बघा. आता आमच्या धंद्यामुळे ट्रॅफिक होते काय, गाड्यांमुळे ट्रॅफिक होते आणि रिक्षावाल्यांची लाईन बघायची दोन्ही साईडला किती लागते. तुम्ही सकाळी येऊन बघा आमच्या धंद्याच्या पुढे इथं अख्खी लाईन लागते अशी. हा आमचा धंदा किती मागे आहे. आम्ही इथं लावतो का लाव एक पाठी होत नाही, साईडला सुटले लावतो, ते आल्या होते आम्ही उचलून घेतो. हे बघा हे गाड्याची लाईन बघा आणि आमचा धंदा बघा. तर आमच्यामुळे ट्रॅफिक होते का गाड्यांमुळे होते तुम्ही मला सांगा. आता किती नुकसान झालं तुमचं? आता माझा कमीत कमी 10,000चा माल गेलाय. मी 10,000 रुपये दिवसाला कमी होईल का. माल एक तर महाग आहे, सगळं बाहेरचा माल. तुम्हाला जर हक्काची जागा मिळाली तर तुम्ही या ठिकाणी बसणारच नाही बसणार. काही आम्ही इथं बसणारच नाही. आम्हाला बसायची काय जरूर आहे. मग किती वगैरे आम्ही कंप्लेंट मोर्चा काढला तर आम्हाला जागा द्या, जागा द्या. बाकीच्या टायमाला आम्ही कोणाला दिसत नाही. मॅडम मी आता म्हणते माझ्या हाताला हात मारणार, शब्दांनी मारणार. मी खरं ते सांगते. आता ह्यानंतर कोणी माझ्या मालाला हात लावला मी एक कष्टाने आणते. चपल्यानी मारणार त्यांना, चप्पल तुटेपर्यंत मारेल. मग कोणता अधिकारी माझ्यावरती कारवाई करायला आहे ते तुम्ही लोकांनी उभं राहायचं. बोललेत. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे आहे फेरीवाल्यांनी देखील आरोप केले की नगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते हप्ते घेतात. काय बोलतात त्याला? हा, चालू घ्या. अकाबाला नगरपालिका लोक हप्ते घेतात. माझी पण एनजीओ आहे सिद्धिविनायक आर्ट ट्रस्ट. काय बोलाल हप्त्यांबद्दल? काय बोलाल? तुम्ही स्वतः बघितलं का? बघितले ना स्वतः. तुम्ही कधी थांबवण्याचा प्रयत्न नाही नाही मला काय प्रयत्न नाही केला? मला माझी चालती फक्त मुंबईमध्ये. तिकडे मुलुंड, तिकडे दहिसर आणि इकडे मानपूर. ह्याच्यामध्ये कोणी घेत असेल मी नळू शकतो. तेवढी माझी सीमा आहे. बरोबर. याच्या आतमध्ये नाही, इथे नाही बोलू शकत. तिथे आहे, तिथे घेऊन या, ते बोलू शकतो. ओके, थँक्यू. धन्यवाद. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे आहे परप्रांतीयांची मजुरी आपण बघितलेली आहे. परप्रांतीय जे आहेत त्यांच्याचमुळे आज मराठी बांधव देखील जे आहे ते देखील रस्त्यावर आले. त्यांचं देखील कित्येक नुकसान झालेलं आहे आणि याचमुळे जे आहे आता आपण जर बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवू द्या. इथपासून तिथपर्यंत रिलायन्स ट्रेन पासून जे आहे इथपर्यंत संपूर्ण जे आहे आता फेरीवाला मुक्त हा परिसर करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती. मात्र तरी सुद्धा यावरती कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आज स्वतः जे आहे मनसे यांनी रस्त्यावर उतरून जे आहे परप्रांतीय फेरीवाले त्याचबरोबर मराठी देखील काही बांधव होते त्यांचं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. कोणाचं म्हणणं आहे आमचं 10,000चं नुकसान झालं, कोणाचं म्हणणं आहे आमचं 4-5 हजार रुपयांचं जे आहे नुकसान झालेलं आहे. मात्र यावरती जे आहे आता खरंच काही उपाययोजना केल्या जातील का बघा. आपण त्या 2 दृश्य असेही बघतोय. या साईडला जे आहे संपूर्ण माल फेकून देण्यात आला तर दुसऱ्या साईडला आपण बघत असाल पुढे जे आहेत फेरीवाले त्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. तर नेमकं याच चुकी कोणाची हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.